नमस्कार. आजची सकाळ झाली चुलीच्या बाजूला बसून. ती मॉर्निंगच काय वेगळी वाइब असते यार, की सकाळी उठा, चुलीच्या बाजूला बसा. आपल्या अंगणामध्ये आपल्या जो पूर्ण परसव आहे त्याच्यामध्ये फिरा आणि गावी काय वातावरण होतं यार, एकदम थंड म्हणजे मुंबईला जेवढी गरमी होती, गावी तेवढीच थंडी होती. हे आहे आमचं गावचं घर, जिथे आमच्या लहानपणीच्या खूप मेमरीज आहेत, खूप म्हणजे खूप. आणि गावी आलोय आणि गावचा रानमेवा नाही खाणार, मस्तच. त्याच्यानंतर आम्ही निघालो नाश्ता आणायसाठी. हे रेडी झालो नाश्ता आणायला एकदम, की चला भर उन्हामध्ये निघालो आम्ही नाश्ता आणायला. इकडे सगळ्यांनी एका गाडीमध्ये कोंबलं आणि आमचं चालू होतं, की सहलीला जायचं. जायाच्या सहलीला एवढं ट्रेंडिंग गाणं आणि आमचं कंटिन्यू येता-जाता हेच गाणं चालू होतं आणि गरमागरम अशी भजी खाल्ले. येताना आम्ही वडेसुद्धा घेऊन आलो आणि मला सांगा ह्या पेप्स्या कोणी-कोणी खाल्ल्यात? म्हणजे जे कोकणकर आहेत, जे डेली गावाला जातात, ते नेमकी ह्या पेप्स्या तर खातच असतील. ह्या स्पेशली पेप्स्या घ्यायला आम्ही गेलो होतो पलीकडे. पेप्स्या घेतल्या. त्याच्यानंतर गावची ही एवढी भरून म्हणाली मिसळ, त्याच्यानंतर खारी, काय-काय आम्ही खायला नाही आणलं. म्हणजे जो गावचा मेवा होता पूर्ण आणला आणि इथे येऊन बघतो तर काय त्रिशवी आणि श्रीमयी मातीमध्ये, वाळूमध्ये खेळत होती. त्या मुलांची तर एवढी मज्जा झाल्या. बिचाऱ्या मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना त्यांना खेळायला मोकळी जागा भेटली. आणि दुपारी हे सगळे निघाले होते कोल्हापूर दर्शनसाठी. आम्ही आळशी लोकं घरी थांबलेलो आणि हे सगळे निघाले कोल्हापूर दर्शनला. संध्याकाळी त्रिशवी मला बोलली, "मम्मा मला राउंड मारायचंय, चल माझ्याबरोबर राउंड मारायला." मग त्रिशवीला घेऊन मी ह्या रोडच्या कमीत कमी 5 ते 6 राउंड मारले. तिला काय अचानक मनात आलं माहिती नाही, की चला राउंड मारूया. संध्याकाळ मस्त त्रिशवीबरोबर स्पेंड केली. संध्याकाळी आम्ही रेडी झालो. जी आमची एक टीम घरी राहिली होती. बाकीची तर कोल्हापूरवरून भेटली आम्हाला वैभववाडीला. वैभववाडीमध्ये खायला-पियाला खूप ऑप्शन आहेत. इथे हे मोठं हॉटेल आहे महालक्ष्मी म्हणून. इथे फिश थाली, व्हेज थाली खूप काही व्हरायटी असतात. पण आज सगळ्यांचा व्हेज डे होता. आम्ही तसे तर व्हेजिटेरियनच आहेत. तर आम्ही व्हेज जेवलो आणि हे बाकीचे सगळे सुद्धा आज आम्हाला कंपनी द्यायला व्हेज जेवले होते. पण आज खरंच खूप धमाल आली आम्हाला गावी.